तर मुलांना आपलं जे 16वं प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती हे आपण अभ्यासलेलं होतं आणि आता आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेणार आहोत। तर पहा मुलांना, आपल्याला या सरावामध्ये काही प्रश्नांची उत्तरे विचारलेली आहेत आणि ते आपल्याला द्यायचे आहेत। तर बघा, पहिलं जे आहे ते आपलं अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास डॅश असे म्हणतात आणि ऑप्शन दिलेले आहेत पहा, लोह खनिज आणि पोलाद। तर आपलं जे प्रश्न आहे तो बघा काय आहे, अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास काय म्हटलं जातं? लोह खनिज म्हटलं जातं की पोलाद म्हटलं जातं? अगदी बरोबर, काय म्हटलं जातं तर लोह खनिज। अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास काय म्हटलं जातं? लोह खनिज असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आपण घेऊया। तर पहा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, डॅश हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे। काय आहे प्रमुख धातूक? ते सिडेराईट आहे की बॉक्साईट आहे? अगदी बरोबर, पहा मुलांनो, बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे। कुठले? बॉक्साईट हे काय आहे तर ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहेत। पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत। तर बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅश हे शीघ्र विद्युत वाहक आहेत। काय आहे? डॅश हे शीघ्र विद्युत वाहक आहेत। तर कुठले हे शीघ्र विद्युत वाहक आहेत? कशातून अगदी स्पीडली काय होते तर विद्युत वाहक होते? ते तांबे की अभ्रक? पहा मुलांना, कुठलं आहे ज्याच्यातून विद्युत वाहक अगदी सहज गतीने होते? अगदी बरोबर, तांबे हे काय आहे आपले योग्य उत्तर आहे। तांबे हे शीघ्र काय आहे? विद्युत वाहक आहे। पुढचा प्रश्न घेऊया। हा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, डॅश हा उच्च प्रतीचा कोळसा आहे। आता उच्च प्रतीचा जो कोळसा आहे तो कुठला आहे? तो लिग्नाईट आहे की अँथ्रासाइट आहे? अगदी बरोबर, अँथ्रासाइट हा काय आहे तर हा उच्च प्रतीचा कोळसा आहे। उच्च प्रतीचा कोळसा अँथ्रासाइट हा आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपला, प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस यांची निर्मिती डॅश पासून आपल्याला करता येते। तर बघा, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, काय सांगितलेलं आहे पहा, प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस यांची निर्मिती कशापासून होते? ती दगडी कोळशापासून होते की नैसर्गिक वायूपासून होते? अगदी बरोबर, काय आहे तर दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस यांची काय होते? निर्मिती होते। कशापासून? दगडी कोळशापासून। पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आपला प्रश्न असा आहे की पेट्रोलियम डॅश प्रकारच्या अनेक संयुगाचे मिश्रण आहे। पेट्रोलियम जे आपण विचारलेलं आहे, पेट्रोलियम डॅश प्रकारच्या अनेक संयुगाचे काय आहे? मिश्रण आहे। कुठल्या संयुगाचे? बघा, कच्चे तेल की हायड्रोकार्बन? मग आपलं योग्य उत्तर काय येणार आहे? अगदी बरोबर, तर हायड्रोकार्बन काय आहे तर हायड्रोकार्बन हे आपलं योग्य उत्तर आहे। बघा, पेट्रोलियम हायड्रोकार्बन प्रकारच्या अनेक संयुगाचे काय आहे तर मिश्रण आहे। जो पुढचा आपला प्रश्न आहे तो आपला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। बघा काय आहे तो, तर जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश भूभाग जंगलांनी व्यापला आहे। काय सांगितलेलं आहे पहा, जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे। तर किती टक्के? तो 30% आहे की 50% आहे? अगदी बरोबर, जंगलांनी 30% जो भाग आहे तो पृथ्वीचा जो आहे व्यापलेला आहे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीला काय म्हटलं जातं? तिला जलसंपत्ती म्हटलं जातं की सागर संपत्ती म्हटलं जातं? अगदी बरोबर, सागर संपत्ती असे म्हटलं जातं, कारण त्यातून आपल्याला अनेक प्रकारचे काय मिळतात तर खनिजे मिळत असतात। समुद्र व महासागरातून आपल्याला अनेक प्रकारचे खनिज तेल मिळत असतात, खनिज संपत्ती मिळत असते। कशात? त्यालाच काय म्हटलं जातं तर सागर संपत्ती असे म्हटलं जातं। पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत। तर पहा मुलांना, जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की भरती ओहोटीच्या लाटा व समुद्र प्रवाहांचा उपयोग डॅशसाठी केला जातो। भरती ओहोटीच्या लाटा ह्या कशासाठी त्याचा उपयोग केला जातो? पहा, ऊर्जा निर्मितीसाठी की वाहतुकीसाठी? अगदी बरोबर, कशासाठी केला जातो तर ऊर्जा निर्मितीसाठी भरती ओहोटीच्या लाटा व समुद्र प्रवाहाचा उपयोग केला जातो ऊर्जा निर्मितीसाठी। तर पहा मुलांना, आपलं जे 16वं प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर हा लेसन जो आहे तो समजून घेणार आहोत। बघा, यापैकी आपण हा एक गेम खेळणार आहोत।
गिटाराचा आणि त्याद्वारे आपण हा जो खेळ आहे या खेळाद्वारे आपण हा जो प्रकरण आहे आपलं हे जे प्रकरण आहे ते आपण समजून घेणार आहोत. मग आपल्याला काही प्रश्नांचे उत्तरे इथे द्यायचे आहेत आणि पहिला आपला प्रश्न आहे, काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजाची निर्मिती होते त्याचे उदाहरण म्हणजे. आता इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आपला ऑप्शन आहे ते आहे हिरा, शिंपला, ग्रॅफाइट आणि मॅग्नेटाइट. बघा मुलांनो, आपला प्रश्न काय आहे तर काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजाची निर्मिती होते त्याचे उत्तम उदाहरण काय आहे. अगदी बरोबर, शिंपला हे काय आहे तर त्याचे उत्तम उदाहरण आहे आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेल्या द्रवरूप इंधन म्हणजे डॅश. आणि आपल्याला ऑप्शन विचारलेले आहेत, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, सुगंधी द्रव्य आणि खनिज तेल. काय विचारलेलं आहे पहा मुलांनो, जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थातील विघटन क्रियेतून तयार झालेल्या द्रव्यरूप इंधन म्हणजेच काय. ऑप्शन 4 आहेत पहा, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, सुगंधी द्रव्य आणि खनिज तेल. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर, खनिज तेल हे काय आहे तर जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन या क्रियेतून आपल्याला खनिज तेल हे मिळालेलं आहे. आणि त्याचा कलर बघा काय आहे तर येलो आहे. आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. बघा, डॅश हे खनिज विद्युत रोधक आहे. डॅश हे खनिज विद्युत रोधक आहे. कुठलं असणार आहे पहा, तांबे, अभ्रक, लोह खनिज आणि मॅग्नीज. मग सांगा पाहू, डॅश हे खनिज विद्युत रोधक आहे. कुठलं विद्युत रोधक आहे. अगदी बरोबर, अभ्रक हे काय आहे तर विद्युत रोधक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, नैसर्गिक वायूमध्ये डॅश मुख्य घटक असतो. नैसर्गिक वायूमध्ये डॅश हा मुख्य घटक असतो. 4 ऑप्शन दिलेले आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहा, नैसर्गिक वायूमध्ये डॅश हा मुख्य घटक असतो. कुठला असतो. अगदी बरोबर, मिथेन हा काय आहे तर आपलं योग्य उत्तर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की डॅश हा दगडी कोळसा उच्च प्रतीचा असतो. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, पीठ, लिग्नाइट, अँथ्रासाइट आणि ब्युटिमिनस. मग उच्च प्रतीचा दगडी कोळसा कुठला आहे. अगदी बरोबर, तो आहे अँथ्रासाइट. हा काय आहे आपला उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे, पुढीलपैकी कोणते लोह खनिज नाही. पुढीलपैकी कोणते लोह खनिज नाही हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. ते आहे बॉक्साईट, मॅग्नेटाइट, हेमाटाइट आणि लेमोनाइट. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. बॉक्साईट हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो असा आहे, अभ्रक हे डॅश खनिज आहे. ते धातू आहे, ऊर्जारूपी आहे, अधातू आहे की सांगता येत नाही. काय असणार आहे. अधातू हे काय आहे तर आपलं योग्य उत्तर आहे. अभ्रक हे काय आहे अधातू आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे बघा, निसर्गात डॅश हा धातू मुक्त स्थितीत आढळतो. आपण स्पष्टीकरण करताना देखील बघितलेलं होतं की कोणते जे धातू आहेत ते मुक्त स्थितीत आढळतात. ऑप्शनमध्ये बघा आहे की नाही बघूया. बघा, लोखंड, ॲल्युमिनियम, पितळ आणि सोने. मग योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे. अगदी बरोबर, सोने हे काय आहे आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो काय आहे पाहूया. डॅशमध्ये विपुल प्रमाणात सागर संपत्ती आहे. डॅशमध्ये विपुल प्रमाणात काय आहे तर सागर संपत्ती आहे. बघा, सागर जलात 3 पर्याय योग्य, सागर तळावर आणि सागर तळाखाली. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा पाहू मुलांना. हे 3 पर्याय कसे आहेत तर अगदी बरोबर आहेत. मग त्याचा कलर कुठला आहे मुलांना तर ग्रीन हा आहे. आपलं उत्तर हे अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा, डॅश हे जंगलाचे एक संरक्षक कार्य आहे. डॅश हे काय आहे जंगलाचे एक संरक्षक कार्य आहे. पाहूया, पाण्याचा वेग कमी करणे, औषधी वनस्पती, त्यानंतर आहे मजबूत व टिकाऊ लाकूड आणि सुगंध द्रव्य. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे जंगलाचे एक संरक्षक कार्य कुठलं आहे तर पाण्याचा वेग कमी करणं. जे काही उतारावरून पाणी पडत असते त्याचा वेग जंगलाद्वारे काय होतो तर कमी होतो. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पाण्याचा वेग
कमी करणे. तर पहा मुलांनो, आपलं जे 16वं प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती हे आपण अभ्यासलेलं आहे. ते सरावाद्वारे देखील आपण समजून घेतलेलं आहे. तसेच त्यावर आपण काय केलेलं आहे तर खेळाद्वारे देखील आपण हे प्रकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर थोडक्यात परीक्षा देखील घेणार आहोत. बघा मुलांनो, आता थोडक्यात आपण त्यावर परीक्षा देखील घेऊया. बघा, खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही. आपल्याला इथे विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. जे पहिलं ऑप्शन आहे आपलं ते आहे बॉक्साईट, मॅग्नेटाईट, हेमॅटाईट आणि लिमोनाईट. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, बॉक्साईट हे काय आहे तर बॉक्साईट हे लोह खनिज नाही. जे पुढचा आपला प्रश्न आहे तो बघा मुलांनो काय आहे तर निसर्गात डॅश हा धातू मुक्त स्थितीत आढळतो. कुठला धातू आहे जो मुक्त स्थितीत आढळतो? पहा, लोखंड, ॲल्युमिनियम, पितळ, सोने. कुठला असणार आहे? अगदी बरोबर, सोने हा काय आहे आपला योग्य आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. त्याचे जे प्रमुख उदाहरण आहे ते कुठलं असणार आहे? पहा, हिरा, शिंपला, ग्रॅफाइट, मॅग्नेटाईट. तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? अगदी बरोबर, शिंपला हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो आपला प्रश्न असा आहे की जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रव्यरूप इंधन म्हणजे कोणते? बघा, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, सुगंधी द्रव्य आणि खनिज तेल. मग योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, खनिज तेल हे काय आहे आपले योग्य आन्सर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे नैसर्गिक वायूमध्ये डॅश हा प्रमुख घटक असतो. नैसर्गिक वायूमध्ये डॅश हा प्रमुख घटक असतो. कुठला प्रमुख घटक असतो? पहा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. योग्य काय आहे तर मिथेन हे आपले योग्य आन्सर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश हा दगडी कोळसा उच्च प्रतीचा असतो. कुठला असतो? पहा, पीट, लिग्नाइट, अँथ्रासाइट आणि बिट्युमिनस. योग्य आन्सर आहे आपलं अँथ्रासाइट. हा काय आहे तर उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅश हे जंगलाचे एक संरक्षक कार्य आहे. जंगलाचे संरक्षक कार्य कुठले आहे? पहा, पाण्याचा वेग कमी करणे, औषधी वनस्पती, मजबूत व टिकाऊ लाकूड, सुगंधी द्रव्ये. हे जे 3 आहे ते आपल्याला जंगलामध्ये मिळतात, पण त्याचं संरक्षक कार्य जे आहे ते कुठलं आहे? अगदी बरोबर, पाण्याचा वेग कमी करणे हे जंगलाचे संरक्षक कार्य आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे मुलांनो, डॅशमध्ये विपुल प्रमाणात सागर संपत्ती आहे आणि ऑप्शन आहेत सागर जलात, 3 पर्याय योग्य, सागर तळावर आणि सागर तळाखाली. हे 3ही ऑप्शन आपले कसे आहेत? अगदी योग्य आहेत. म्हणून 3 पर्याय कसे आहेत? योग्य आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे अभ्रक हे डॅश खनिज आहे. अभ्रक हे डॅश खनिज आहे. मग धातू, ऊर्जारूपी, अधातू सांगता येत नाही. अभ्रक काय आहे? आपल्याला माहित आहे अभ्रक हा अधातू आहे. बघा, शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत. काय आहे शेवटचा प्रश्न? तर डॅश हे खनिज विद्युत रोधक आहे आणि ऑप्शन देखील आपल्याला दिलेले आहे. पहा, तांबे, अभ्रक, लोह खनिज, मॅग्नेस. मग आपल्याला सांगितलेलं आहे विद्युत रोधक कुठला आहे? तर साहजिकच आहे विद्युत रोधक आहे अभ्रक. हा काय आहे तर विद्युत रोधक आहे. तर पहा मुलांना, आपलं जे 16वं प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती, या प्रकरणामध्ये आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण देखील हे प्रकरण समजून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्नांचे उत्तरे जे आहेत त्याचं देखील आपण स्पष्टीकरण इथे करून घेणार आहोत. चला तर मग मुलांना आपण काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्याचं इथे आपण स्पष्टीकरण करून घेऊयात. जो आपला पहिला प्रश्न आहे मुलांना तो कसा आहे बघा, भूकवचातील साधन संपत्तीत कोणत्या घटकाचा समावेश होतो? इथे सांगितलेलं आहे भूकवचातील. आता भूकवचातील साधन संपत्तीत कोणत्या घटकाचा उपयोग होतो ते आपल्याला माहीत आहे. तर पहा मुलांनो, कुठल्या घटकाचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये भूकवचातील साधन संपत्तीत खनिजे, पहिला जो कुठला आहे तर खनिज आहे, दुसरा आहे धातुके, तिसरा काय आहे तर खनिज तेल व शेवटी आहे इतर इंधने जसे की काय आहे खडक, पाणी, मूलद्रव्य इत्यादींचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो तर तो भूकवचातील साधन संपत्तीमध्ये होतो. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपला पुढचा प्रश्न असणार आहे की धातुके म्हणजे काय आणि धातुके म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. तर पहा मुलांना, धातुके म्हणजेच काय तर ज्या खनिजामध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते त्याला धातूक म्हणतात.
बघा, ज्या खनिजामध्ये धातूचे प्रमाण जे आहे ते जास्त असेल त्यालाच काय म्हणतात, तर धातुके असे म्हणतात. धातुकापासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतो. धातुकापासून काय होतं, तर धातुकापासून धातू हा आपल्याला मिळवता येतो. हे झालं याचं उत्तर. आता जो पुढचा प्रश्न आहे मुलांना, ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर जो पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे खनिजांची निर्मिती कशी होते. आपल्याला सांगायचं आहे की इथे खनिजाची जी निर्मिती आहे ती कशा पद्धतीने होते. तर बघा, पहिलं जे आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून, ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा झाला तेव्हा काय पडतं, तर बाहेर लाव्हा रस पडत असतो. तो थंड झाल्याने काय होतं, आपल्याला अनेक खनिजे जे आहेत ते मिळत असतात. मग बघा, बाष्पीभवनाच्या माध्यमातून देखील आपल्याला खनिजे मिळत असतात. त्यानंतर तापमान व दाब यांच्यातील बदलामुळे देखील. त्यानंतर आहे काही सजीवांपासून खनिजे तयार होतात. तर हे जे 4 घटक आहेत त्यापासून आपल्याला काय मिळतं, तर खनिजाची निर्मिती त्यापासून होते आणि आपल्याला खनिजाची उपलब्धी जी आहे ती या 4 घटकांपासून मिळत असते. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो असा आहे की गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण कसे होते. आता गुणधर्मानुसार खनिजाचे जे वर्गीकरण आहे ते आपण इथे अभ्यासलेलं आहे की गुणधर्मानुसार खनिजाचे जे वर्गीकरण आहे ते अधातू खनिजे, तसेच धातू खनिजे व ऊर्जा रूपी खनिजे असे काय होतात, तर त्याचे प्रकार पडतात. कुठले पहा मुलांनो, तर धातू खनिजे व ऊर्जा रूपी खनिजे तसेच अधातू खनिजे हे काय आहेत, तर हे जे वर्गीकरण केलेले आहे खनिजांचे आणि खनिजांचे प्रकार आहेत, हे 3 प्रकार खनिजाचे पडतात. इथे आपण ते पाहिलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे, मॅग्नीज खनिजांचे उपयोग आपल्याला इथे सांगायचे आहे. कशाचे, तर मॅग्नीज खनिजाचे जे काही उपयोग आहेत ते आपण इथे सांगणार आहोत. मॅग्नीजच्या संयुगाचा वापर कशासाठी होतो, तर औषध तयार करण्यासाठी, काचेचा गुलाबी रंगछटा देण्यासाठी व विद्युत उपकरणामध्ये केला जातो. कशामध्ये केला जातो मॅग्नीजचा वापर, तर संयुगाचा वापर जो आहे तो कशासाठी, औषध तयार करण्यासाठी, काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी व विद्युत वाहक उपकरणामध्ये मॅग्नीज जे आहे त्याचा काय केला जातो, तर वापर केला जातो. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो बघा काय आहे, दगडी कोळशाचे महत्त्वाचे उपयोग आपल्याला सांगायचे आहे. बघा, स्पष्टीकरण करत असताना आपण पाहिलं होतं की दगडी कोळशाचे काय आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापासून वेगवेगळे खनिजे जे आहेत त्याची निर्मिती होते. मग दगडी कोळसा औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी वापरला जातो. तसेच बॉबलर्स व रेल्वे इंजिन चालवण्यासाठी सुद्धा दगडी कोळशाचा वापर होतो. त्यानंतर स्वयंपाक व विटा भाजण्यासाठी देखील दगडी कोळशाचा वापर केला जातो. मग प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस हे निर्मितीसाठी देखील काय होतो, तर दगडी कोळशाचा वापर केला जातो. तर पाहूया मुलांना, अशाच प्रकारचा एक आपला जो पुढचा प्रश्न आहे तो कसा आहे, तर खनिज तेलापासून मिळणारे उपयुक्त घटक कोणते आहेत. खनिज तेलापासून मिळणारे उपयुक्त घटक कुठले आहेत, तर ते बघा मुलांना, आपल्याला इथे सांगता येत आहे की पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, तसेच डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे सगळे काय आहेत, तर हे खनिज तेलापासून मिळणारे उपयुक्त घटक आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. बघा, पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक आहेत. कशाचे, तर पेट्रोलियमचे, खनिज तेलाचे. आता आपण जो पुढचा प्रश्न आहे तो देखील इथे पाहणार आहोत. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की CNGची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहे. स्पष्टीकरण करत असताना आपण बघितलं होतं की CNGची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर पाहूया, CNG सहज पेट घेतो. CNG काय करतो, सहज पेट घेत असतो. त्यानंतर ज्वलनानंतर घन कचरा जो आहे तो मागे पडत नाही, शिल्लक राहत नाही, इतर प्रदूषके तयार होत नाही आणि सहजतेने वाहून नेणारा हा CNG आहे. तर CNGमुळे वाहतूक खर्च देखील कमी असतो, वाहतूक ही चांगल्या पद्धतीने होते आणि प्रदूषण देखील होत नाही. अशी जी बेनिफिट्स आहे ते आपल्याला कशापासून मिळते, तर CNG या वायूपासून. नंतर बघा,
जंगलातून आपणास काय काय मिळते? आता जंगलातून आपल्याला काय काय मिळते ते देखील आपल्याला माहिती आहे की आपल्याला जंगलात काय काय मिळते. तर बघा, जंगलातून आपल्याला विविध औषधी वनस्पती, तसेच मजबूत व टिकाऊ लाकूड, तसेच जळाऊ लाकूड, सुगंधी द्रव्य, विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, काथ, रंग, हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला कशापासून मिळतात? तर ते आपल्याला जंगलापासून मिळत असतात. बघा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो? आपल्याला माहित आहे की सागर संपत्तीमधून कशा कशाचा समावेश होतो. तर पहा मुलांना, सागर संपत्तीमधून विविध मौल्यवान रत्ने, खनिजे, तसेच खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचे साठे व जैविक साधन संपत्ती आपल्याला ही कशातून मिळत असते? तर ते आपल्याला सागर संपत्तीतून मिळत असते. तर पहा मुलांना, इथे आपल्याला काही जे प्रश्नांची उत्तरे आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण काय केलेलं आहे, तर या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. तर आपला जो 16वा प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती, ही आपण अभ्यासलेली आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण तो पाठ समजून घेतलेला आहे. तसंच यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे जे आहे ते स्पष्टीकरणासह आपण इथे समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 16वं प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपत्ती, हे आपलं जे 16वं प्रकरण आहे ते इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.